दिस आलू पुदीना पराठा डबल लेयर. आलू पुदिना पराठा डबल लेअर. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मला दिलाय आलू पुदिना पराठा डबल लेअर. आणि हा जो डबल लेअर आहे तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा हे डबल लेअर जे दिसतंय ना, म्हणजे माझ्यासाठी तर आपली जी नॉर्मल पोळी असते ना त्याच्या हे चौपट लेअर आहे, पण ह्याचं नाव डबल लेअर. आणि ह्याला तोंडी लावायला बरंच काय काय दिलं. ही मला वाटतं हे रायतं जे असतं दह्यामध्ये घालून ते दिलेलं आहे. करेक्ट, रायतं आहे. हे काय छोले आहेत. आणि हे आहे राजमा आणि काळी डाळ. असं हे लोणचंही आहे आपल्या तोंडी लावायला. आलू पुदिना डबल लेअर. मला वाटतं मी या राजमालाच लावून खावं, मस्त लागेल. आता मी ह्या छोल्यांबरोबर खाऊन पाहतो. छोल्याबरोबर तर अप्रतिमच लागतो, काही प्रश्नच नाही. तर असा हा आलू पुदिना डबल लेअर पराठा. आता बघूया दुसरा कोणता पराठा आहे. दिस इज पनीर अँड स्प्रिंग ओनियन सिंगल लेयर. ओके, हा सिंगल लेअर आहे. बरं, मला जरा पाणी द्या ना. ओके. पनीर स्प्रिंग अनियन पराठा असा हा दुसरा पराठा आहे. आलू पुदिना डबल लेअर पराठा मी आत्ता खाल्ला. आता पनीर स्प्रिंग अनियन सिंगल लेअर पराठा. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पनीरचं आणि पातीच्या कांद्याचं जे मिश्रण आहे ते खूप जास्त भरलं, त्याचं स्टफिंग आहे. आणि हा सिंगल लेअर पराठा आहे, म्हणजे आपण एरवी जसं घरी करतो तशा पद्धतीने केलेला आहे. आपण आता हा पनीर स्प्रिंग अनियन पराठा खाऊया सिंगल लेअर. एक पराठा माझ्यासारख्या माणसाला पुरू शकतो पोट भरायसाठी. इथला तिसरा दी बेस्ट पराठा मागूयात, बघूयात कुठला आहे. हे काय दादा? दिस इज चीज गार्लिक पराठा सिंगल लेयर. चीज गार्लिक पराठा सिंगल लेअर. वा, थँक्यू सो मच. हे घ्या. मी ना खरं तर आत्ता माझ्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट, माझं सगळं ते जे काही मला आत्ता मनापासून आलं होतं ते सगळं दाबून ठेवलं, कारण त्यांच्यासमोर ते उघडं नको व्हायला. मुळात काय ना, मला चीज पाहिलं ना की असं राहत नाही. चीज गार्लिक पराठा सिंगल लेअर, क्या बात आहे. चीज असं ओथंबून वाहतंय आणि भरभरून असं चीज घेऊन कसलाही मागचा पुढचा विचार न करता आपण खाऊयात चीज गार्लिक पराठा सिंगल लेअर. अजून एक घास, थोडी वाट पहा. अजून एक घास. फार सुंदर आहे. तुम्ही करून पहा. तुम्हाला करायला काही फार अवघड नाही वाटणार आणि अवघड जाणार आहे नाही. ह्याचा घास खाल्ल्यावरनं तुम्हाला लगेच जाणवेल की या पराठ्यामध्ये चिरलेलं आपलं छोटं छोटं बारीक केलेलं लसूण आणि किसलेला चीज ह्याच्याशिवाय वेगळं काही नाही आहे. म्हणजे हे वरचे दोन आवरणं जे पराठ्यामध्ये असतात आणि मिश्रण फक्त चीज आणि लसणाचं आहे, त्याच्याशिवाय वेगळं काही नाही आहे. आणि चीज तर म्हणजे एवढं भरभरून दिलं आहे की मज्जानु मज्जा आहे. दिस मसाला छान दादा, थँक्यू सो मच. क्या इथे आता मी काय करणार आहे, इथे पॅन गरम करूया. याच्यात टाकणार आहे थोडं तेल आणि हा जो हरियाली मसाला आहे तो आपण थोडा परतून घेणार आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर मी एक काम करतो, एक अंड घेतो याच्यामध्ये. एका बाउलमध्ये मी अंड घेतलेलं आहे आणि आपण जसं मसाला ऑमलेट करतो घरी त्या पद्धतीने मी याच्यात थोडा कांदा घालतोय, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडं मीठ. या सगळ्या गोष्टी टाकून हे मिश्रण एकत्र केलेलं आहे. इकडे हे तेल तापलेलं आहे, त्याच्यात टाकून थोडं जिरे. याच्यात टाकतो आपण हा 2 चमचे आपण मसाला टाकूया. रंग पण एकदम छान आला आहे, हिरवा रंग आला आहे छान. याच्यात टाकणार मी थोडी हळद, एक 2 चिमूट हळद टाकूया आपण. 3-4 मिनटं आपण याला परतून घेतलेलं आहे छान. आणि याच्यात टाकणार आहे पनीर. पनीरचे तुकडे टाकलेले आहेत. वा, रंग तर छान आलेला आहे, मस्त लागणार आहे पनीर.
आता सगळ्यात शेवटी याला थोडा एक चटपटीतपणा देण्यासाठी थोडंसं लिंबू टाकतो याच्यात. बस. आणि सगळ्यात शेवटी थोडं मीठ. हे सारण आता काढून घेऊया. आता काय करायचंय, आता आपल्याला ब्रेडला बटर लावून घ्यायचंय. तिन्ही जे मोठे स्लायसेस आहेत ज्याला आपण इथे बटर लावून घेतलेलं आहे, हे छोटे जे पीसेस आहेत त्याला पण लावू बटर. एका बाजूला चीज ग्रेट करतोय. आता हे थोडंसं जे चीज ग्रेट केलेलं आहे ते मी कॉर्नर्सला इथे टाकतोय साईडला. ही रेसिपी तयार झाल्यानंतर एकदम दिसायला पण छान असणार आहे आणि टेस्टी असणार आहे. त्याच्यावर लावूया ही रिंग. रिंग्स लावल्यानंतर त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे. बस. आता आपल्याला हे सारण जे आहे ते या सेंटरमध्ये टाकायचं आहे ब्रेड्सच्या. रेड पेपर्स कट करून घेतोय. चीज टाकायचं आपल्याला या पनीरवरती. याच्यात टाकणार आहे अंड्याचं मिश्रण. बस. याच्यावर पण चीज आणि हे कलर्ड पेपर्स. हे उरलेले स्लाइसेस आहेत ते पण ठेवूया आपण. याच्यावर पण हे उरलेले जे पनीरचं स्टफिंग आहे बस. आता याला आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. मी याला बेक करणार आहे साधारणपणे 180 डिग्रीजवर याला बेक करीन. पनीर कुक होण्यासाठी त्याला रंग येण्यासाठी साधारणपणे 10 मिनटं लागणार आहे आणि अंड्यासाठी साधारणपणे 20 मिनटं लागणार आहे. जर तुम्ही पनीरचं करणार असाल तर त्या हिशोबाने तुम्ही त्याला ब्राऊन करा आणि काढा. आणि अंड्याचं करायला 20 मिनटं लागणार आहे. तुम्ही याला बेक करून घेतो. याला गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर याला काढून प्लेटमध्ये सजवून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पनीर हरियाली रिंग्स करण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड, लाल सिमला मिरची, पुदिन्याची पानं, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, पनीरचे तुकडे, जिरं, लिंबू, प्रोसेस्ड चीज, बटर, अंड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, बारीक चिरलेला कांदा आणि मीठ. कृती: प्रथम मोल्डच्या सहाय्याने ब्रेडचे गोल काप करून घ्यावेत. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिन्याची पानं, हिरव्या मिरच्या, चिरलेला कांदा आणि पाणी घालून त्याचं वाटण करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि 3 चमचे हिरवा मसाला घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. त्यानंतर हळद, पनीरचे तुकडे, लिंबाचा रस आणि मीठ घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. एका बाउल मध्ये अंड फोडून त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ घालून नीट फेटून घ्यावं. ब्रेडच्या गोल चकतीला बटर लावून त्यावर किसलेलं चीज घालावं. चीजवर ब्रेडची दुसरी गोल चकती ठेवून मध्यभागी पनीरचं सारण भरून वरून किसलेलं चीज घालावं. एका ब्रेडच्या गोल चकतीमध्ये अंड्याचं मिश्रण भरून चीज आणि सिमला मिरची घालावी. ओव्हन प्री हीट करून 180 डिग्रीला 15 ते 20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. ज्या पाहुण्यांना ट्रीट देण्यासाठी आज आपण सोम हॉटेलमध्ये आलेलो आहोत ते पाहुणे आलेले आहेत. आपण आता त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार. वेलकम. कसं आहे आहात? मी अप्रतिम छान म्हणजे ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅट्स. कसं आहे मित्रा? भूक लागली यार खूप.